पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि म्हणून संपूर्ण शहरात पाणी झालंय। नाथ मंदिरात सुद्धा पाणी साचलं होतं, आता ते ओसरलंय। या ठिकाणी आता साफसफाईचं काम सुरू झालंय। दृश्य आपण बघतोय, पैठणला खरं तर पाण्याचा फटका बसलेला आहे, कारण की जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झालं होतं आणि जेव्हा त्यातून विसर्ग करण्यात आला तर नाथ मंदिरालाही त्याचा फटका बसलेला आहे। छत्रपती संभाजीनगरचा पैठण तालुका आणि त्या ठिकाणी नाथ मंदिर जे अतिशय प्रसिद्ध आहे, देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात, तिथे फटका बसलेला आहे। आता पाणी ओसरल्यानंतर साफसफाई सुरू झाली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। आता ज्या घरांना फटका बसलेला आहे त्या सगळ्या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। नेमकं तिथे काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। वैष्णवी, पैठण शहरामध्ये जायकवाडी धरणातलं पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झालं आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्या नागरिकांना रात्री उशिरा तातडीनं घरातून बाहेर काढण्यात आल्या आणि जवळ असल्या नाथ हायस्कूल, त्याचबरोबर बस स्थानक आणि जिथे रिकामी जागा आहे मंगल कार्यालय त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्या सगळ्यांना रात्री जेवण देण्यात आलं असं सांगितलेलं आहे। आता ही बघ, रात्री पाणी ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये घुसलं त्यावेळेस मुलाबाळासह छोट्या लेकरासह हे सगळे कुटुंब इथं आलेले आहेत। लहान लेकरांना या शाळेतल्या बाकाला लावून ते दुसरीकडे या सगळ्या महिला आहेत। या महिलाही स्वतः घरातून बाहेर पडत असताना जे शक्य झालं, म्हणजे त्यांची भीती अशी होती की पाणी जर खूप झालं तर संसारातलं सगळं निघून जाईल, म्हणून जेवढा प्रयत्न झाला तेवढा प्रयत्न करून ही सगळीच साहित्य ते इथं आणलेले आहेत। याच्यामध्ये बघ, हे बघ, ही बाजरी आहे, बाजरी उचलण्या इथं आणलेली आहे। त्याचबरोबर हे पिठाचे डब्बे आहेत, सोबतच या सगळ्या धान्याच्या कोठ्या आहेत, गॅस आणलेला आहे, कपडे जेवढे शक्य झालं तेवढे सोबत घेतलेलं आहे, घरातले ताटली वाट्या भांडे हे सगळं घेऊन आणण्याचा प्रयत्न केला आहे। पण खूप मोठ्या संख्येनं ही सगळी घरं आहेत आणि त्या घरामध्ये पाणी घुसल्यानंतर या सगळ्यांना एकत्र एकाच वेळी इथपर्यंत आणणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। ताई, तुम्ही कुठं राहता पैठण शहरात? कहारवाडामध्ये राहतोय। आता सध्याला आमच्या पत्र्यावर पाणी आहे, तर आमचे कमीत कमी अजून मोठ्या वस्तू त्या तिथंच राहिलेल्या आहे। तर उजूक धान्य वगैरे जितके झाले तितके शक्य तेवढे आणले आम्ही। उजूक बारीक फोरं वगैरे तेवढे घेऊन आलेलो आहे, बाकी सारं तिथंच आहे सामान। किती वाजता इथं आले? आम्ही 5 वाजता इथं आलेलो आहे। 5 संध्याकाळी आम्हाला रात्री 12 वाजता जेवण आणून दिलं पार झोपल्यावर। सकाळी अजून चहा वगैरे काहीच आणून दिलेलं नाही, नाश्ता वगैरे नाही आम्हाला। 9 दिवसाची आहेत हे लहान लेकरं इथं आलेले आहेत, ही छोटी लेकरं। तुमचं घर कुठं आहे? नुकसान किती झालंय? कारवाड्यात घर आहे आमचं। आमचे नुकसान भरपूर झालेली आहे, आमचं धान्य बिन्य सगळं वाहून गेलेलं आहे। आमचे लहान लेकरं घेऊन आम्ही पाणी घरात शिरतानी बाहेर निघलेलो आहे। काही वस्तू आणल्या आणि काही वस्तू घरामध्ये, तर आम्ही त्या पाण्यातून बाहेर निघलो। आम्ही आल्यापासून इथं 5 वाजल्यापासून आलेलो आहे, आम्हाला कोणी खायला नाही दिलं, काही नाही। रात्री 12च्या नंतर जेवायला आलो तर आम्ही झोपलो उपाशी। मोठं नुकसान झालेलं आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे आमच्या घरामध्ये। घर पण तुटून बी गेलं आणि पत्रे पण वाहून गेले, घरात काहीच नाही राहिलं, काहीच। तुम्ही काही साहित्य? आम्ही तेवढंच आहे आमचं। काय आणलं? आम्ही फक्त खायचे भांडे आणलेले, बाकी काहीच नाही आणलं। सगळं घरामध्ये, कपाट, फ्रीज, कूलर, पलंग, रॅकी सगळं घरामध्ये। पाऊस येणार, चालू अधिक वाढणार आणि धरणातलं पाणी अधिक वाढणार आणि ते पैठण शहरामध्ये येणार, म्हणून हे सगळे लोक घाबरलेले होते आहे। त्या स्थितीमध्ये इथं आले। ही शाळा आहे, शाळेच्या सगळ्या खोल्यामध्ये अशा पद्धतीनं तळलेलं आहे आणि त्यामुळं आता लवकरात लवकर पाणी ओसरावं आणि पाणी ओसरल्यानंतर घरी जाता यावं, कारण हे सगळी लोक एकाच ठिकाणी अशा पद्धतीनं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।